आज 14 नोव्हेंबरला बालदिन व महिला विश्वचषक क्रिकेट विजेत्या टीमच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा सहभाग होता। आज बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प नांदेड शहर अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय श्री कैलास तिडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 14 नोव्हेंबर बालदिनाचं औचित्य साधून तसेच नुकताच महिलांनी क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आज त्यांच्या सन्मानार्थ सन्मान रॅलीचे आयोजन केलेलं आहे। आणि या सन्मान रॅलीमध्ये प्रकल्पातील जेवढ्या कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस आहे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे। 14 नोव्हेंबर निमित्त आज बालदिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यात महापुरुषांच्या वेशामध्ये आमची लहान मुलं आहेत आणि सोबतच पहिल्यांदाच भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकलेला आहे। त्यामुळे महिला सन्मान रॅलीचं सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे। त्या सर्व महिला खेळाडूंच्या वेशभूषांमध्ये आमच्या सर्व मदतनीस आणि सेविका आहेत। तर मी याद्वारे सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलीला जन्माला येऊ द्या, त्यांना शिकू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खेळू द्या। त्या खेळल्या तर विश्वविजेतेपदाला सुद्धा गवसणी घालतात आणि आपल्या देशाची मान उंचावतात। ही रॅली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नांदेड।